आणि आता पावसासंदर्भातली बातमी। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसह घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर पुणे घाट परिसराला रेड अलर्ट देण्यात आलाय। सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसराला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रशासनानं आता सतर्कतेचा इशारा दिलाय। तर आपण बघतोय की हवामान विभाग आणि प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर पुणे घाट परिसराला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसराला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर राज्यात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। वसई विरार परिसरात मुसळधार पाऊस झालाय। आचोळे रोड, नगेंदासपाडा, संकेश्वर नगर भागात पाणी साचलंय। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे धरणाचा साठा 68% गेलाय। तर नाशिक जिल्ह्यातील 9 धरणांमधनं सध्या विसर्ग सुरू आहे। गडचिरोलीच्या गोसीखुर्द धरणाची 17 दारं उघडून 4500 पर्यंत विसर्ग करण्यात आला। पावसामुळे 2000 क्युसेक पाणी वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आलंय। कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 32 फुटांवर आहे, तर जिल्ह्यातील 44 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। तर वसई विरार, नाशिक, गडचिरोली आणि कोल्हापुरातली दृश्य आज आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। राज्यभरातला हा मुसळधार पाऊस। वसई विरारमध्ये रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे, सखल भागांमध्ये पाणी साचलं। तर नाशिकची बातमी आता आपण विस्ताराने बघूया। नाशिक जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। नाशिकमध्ये यंदा दमदार पाऊस झालेला आहे। भाम, भावली, बालदेवी, केळझर आणि भोजापूर धरण 100% भरलंय, तर गंगापूर धरणातनं 4000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। हा विसर्ग गोदापात्रात सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नाशिकातली ही आपण दृश्य बघतोय। नदीकाठच्या गावांना आता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर गडचिरोलीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालाय। गडचिरोली दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। धरणाचे 17 वक्रद्वार उघडण्यात आलेले आहेत, त्यातनं 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात करण्यात आला। वैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या आहेत।